नमस्कार मंडळी. जीवनामध्ये अशा काही घटना घडतात ज्या आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या ठरतात आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवून आणतात. आज या व्हिडिओमध्ये आपण अशाच गोष्टींबद्दल चर्चा करणार आहोत. या गोष्टी तुम्ही नीट लक्षात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात देखील निश्चितच सकारात्मक बदल होईल याची मला खात्री आहे. बऱ्याच वेळा आपल्याला असे वाटते की कदाचित मला ही गोष्ट अगोदरच माहीत असती तर. आयुष्यात आपण बऱ्याच वेळा अशा चुका करून बसतो की ज्यामुळे आपला आत्मविश्वास, मानसन्मान दोन्हीही गमावतो. तुमच्याही सभोवताली सुद्धा अशा काही घटना घडत असतील तर तुम्ही त्या लक्षात ठेवायला हव्यात. या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. कधीही इतकं साधं राहू नका की कोणीही येईल आणि तुमचा फायदा घेऊन जाईल. आजकाल आपलं साधं सरळ राहणं म्हणजे आपला मूर्खपणा ठरू शकतो. कोणी तुमचा फायदा घेत असेल तर तुम्ही वेळीच सावधान व्हायला हवं. त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून द्यायला हवी आणि तेही जमत नसेल तर किमान आपण दुसऱ्यांच्या चालीत अडकणार नाहीत इतकं आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवता आलंच पाहिजे. समोरच्या व्यक्तीशी भिडण्याची ताकद जरी आपल्यात नसली तरीही आपल्या अंगावर कोणीही येत असेल तर तो आघात रोखण्याची ताकद मात्र आपल्यात नक्कीच असायला हवी. भेकड माणसाला कोणीही धाकात ठेवू शकतो, परंतु धीट आणि खंबीर माणसाला बोलण्यापूर्वी लोक 100 वेळा विचार करतात. इतकेही गोड बोलू नका की तुम्ही लोकांना वाटेल तुमची चापलुसी करत आहात. समोरच्या व्यक्तीसमोर तेवढेच झुकावे जेवढी गरज असेल. गरजेपेक्षा जास्त गोड बोलणे आणि गरजेपेक्षा जास्त कोणासमोर झुकणे त्याला निर्बल बनवते. एकदा गुलामी करण्याची सवय लागली की त्यातून बाहेर पडणं कठीण होऊन बसते. कारण माणसाला गुलाम बनवलं जाऊ शकतं, परंतु त्याला स्वतंत्र कोणीही करू शकत नाही. स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यासाठी स्वतःला प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी इतर कोणीही मदत करू शकत नाही. कधीही कोणाच्याही मानसिक, शारीरिक किंवा इतर कुठल्याही गुलामगिरीमध्ये फसू नये. कपटी लोक गोड बोलून आपल्याला त्यांचे गुलाम बनवतात. म्हणून प्रमाणापेक्षा जास्त गोड कोणाशीही बोलू नये आणि प्रमाणापेक्षा जास्त कोणासमोरही झुकू नये. आयुष्याकडून आणि समाजाकडून जास्तीची अपेक्षा कधीच ठेवू नये. जवळपास दोन्ही बाबतीत आपला अपेक्षाभंगच झालेला असतो. जीवनात अनपेक्षितपणे घटना घडत असतात, त्यामुळे आयुष्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू शकत नाहीत. ते अनाकलनीय असते. या बाबतीत इतर लोकांचे म्हणाल तर एक वेळेस आयुष्याकडून आपण काही अंदाज बांधले तर ते खरे निघतील, परंतु कुठल्याच व्यक्तीचा काहीही भरोसा देता येत नाही. कोण कधी आपला अपेक्षाभंग करेल, विश्वासघात करेल याची शाश्वती देता येत नाही. या पृथ्वीतलावर सर्वात घातक आणि अनपेक्षित प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे माणूस. माणूस सुखी आणि आनंदी जीवन जगण्याचा एक नियम लक्षात ठेवा. अपेक्षा कमी तर दुःख कमी आणि अपेक्षा जास्त तर दुःखही तितकेच जास्त. दान करताना आपली आर्थिक स्थिती बिघडणार नाही इतकंच करायला हवं. कारण दान करण्याची दानत तर आपल्यालाही हवी, पण ऐपत तेवढीच असायला हवी. केवळ आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी दान करू नका. आपल्याजवळ काही नसेल तर दान करणार तरी कशाचे? आणि दान करण्यामुळे जर आपली आर्थिक परिस्थिती बिघडणार असेल तर आपल्या कुटुंबाला त्याचा परिणाम भोगावा लागणार असेल. दान केल्याने आपल्या कुटुंबाला हानी पोहोचणार असेल तर अशा दानाला काहीही अर्थ उरत नाही. जीवनामध्ये मित्र असेच बनवावे जे आयुष्यभर आपल्या सोबत असतील. सुखासोबत दुःखामध्ये देखील आपली साथ देतील. असे मित्र आपल्याला काही चांगल्या गोष्टी देतील, चांगली मूल्य देतील, ज्यांच्यासोबत राहून आपल्यालाही मान सन्मान वाढेल आणि आपलीही किंमत वाढेल. आयुष्यात अशी चांगली माणसं भेटत असतील तरच त्यांना मित्र बनवा, अन्यथा एकटं राहणं कधीही चांगलं. चांगला मित्र आपल्या आयुष्यात एक उत्तम मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत असतो. चांगला मित्र आपल्यासाठी दिशादर्शक असतो. याउलट वाईट मित्र आपले संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. आपला सुखी संसार वाईट मित्रांमुळे उद्ध्वस्त होऊ शकतो. व्यसनी मित्रांच्या सहवासात राहून आपणही व्यसनी बनू शकतो, तर चोरांच्या सहवासात राहून आपणही चोर बनू शकतो. आपल्यात कमतरता कोणाला सांगू नये, तसेच घडून गेलेल्या गोष्टींचा पश्चाताप देखील करू नये.
आपला कमतरता आपण सगळ्यांना सांगत बसलो तर त्याचा गैरफायदा घेणारे लोक आपल्याला जास्त भेटतील आणि वेळ काळ बघून घाव घालतील. आपल्याला कमकुवत बाजू लोकांना सांगून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. आपल्या खाजगी आयुष्याबद्दल जेवढी गुप्तता ठेवता येईल तेवढी ठेवावी. घडून गेलेल्या गोष्टींबद्दल बऱ्याच वेळेस आपल्याला पश्चाताप होत असतो, परंतु पश्चाताप किती काळ करत राहायचं आणि आपलं किती नुकसान करून घ्यायचं हे आपणच आपलं ठरवायचं असतं. गेलेल्या वेळेची चिंता करण्यापेक्षा येणाऱ्या वेळेला सावधानपणे सामोरे जा आणि जपून वागा. चांगल्या गोष्टी शिकायच्या असतील तर आपल्या चुकांमधून शिका किंवा आपल्या चुका समजवून येत नसतील तर इतर लोकांच्या चुकांमधून तरी धडा घ्या. पश्चाताप करण्याऐवजी झालेल्या चुकांमधून शिकणे कधीही चांगले असते. पश्चाताप करत बसलात तर फक्त वेळ वाया जाईल आणि झालेल्या चुकांमधून शिकलात तर पुढे जाण्याचा मार्ग दिसेल. इतकेच नाही तर आपल्या हातून घडणाऱ्या चुका सुधारता देखील येतील. जीवनामध्ये 3 गोष्टी घेण्या अगोदर किंवा उचलण्या अगोदर नीट विचार करा, त्यानंतर निर्णय घ्या. या 3 गोष्टी म्हणजे कदम, कलम आणि कसम. आपण एखादं काम करण्याचं पाऊल उचलत असतो, नवीन काहीतरी करण्याचा विचार करत असतो. अशा वेळेस नीट विचार करावा, कारण एकदा उचललेले पाऊल पुन्हा मागे घेता येत नाही. आपण जर याच्या विरुद्ध वागलो तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. परिणामी समाजामध्ये आपल्याला मान मिळणार नाही. समाजामध्ये आपली इज्जत वाढवायची असेल तर नेहमीच जपून पाऊल टाका. दुसरी गोष्ट म्हणजे कलम. याचा अर्थ असा आहे की आपण विचार करून समाजासमोर मांडण्यापूर्वी नीट विचार करायला हवं. आपण लिहिलेली एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य घडू शकते, तसेच एखाद्याचे आयुष्य बर्बाद देखील करू शकते. लेखणीमध्ये इतकी ताकद असते, म्हणून कुठलाही विचार लिहिताना किंवा मांडताना तो विचारपूर्वक मांडावा. तिसरी गोष्ट म्हणजे कसम किंवा शपथ. शपथ घेताना किंवा वचन देताना विचार करायला हवा. आपण एकदा वचनात अडकलो तर पुन्हा सुटका होणे शक्य नाही. वचन पाळता येणार नसेल तर उगीचच वचन देऊ नका. प्रत्येक गोष्टीवर शपथ घेणाऱ्या व्यक्तींची किंवा त्याच्या शपथीची काहीही किंमत राहत नाही. एखादी शपथ घेताना, वचन देताना एकनिष्ठ राहणारा व्यक्ती असेल तरच अशा वेळेस तो त्याने घेतलेल्या शपथेमध्ये, वचनामध्ये अडकून राहू शकतो. म्हणून शपथ घेताना किंवा वचन देताना विचारपूर्वक द्यावे. या 3 गोष्टी विचारपूर्वक केलेला तर भिकारीसुद्धा राजा बनवू शकतो.